आंबट गोड चटपटीत असा पातळ पोह्यांचा चिवडा आपण आज बनवतो। हा चिवडा अगदी शेवटपर्यंत कुरकुरीत राहतो। खूप साधी सोपी रेसिपी आहे। व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। चला तर मग सुरुवात करूया। चिवडा बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो पातळ पोहे घेतलेले आहेत। पोहे अगोदर चाळून घ्यायचे, म्हणजे यामध्ये जी पावडर असते ती निघून जाते। सर्व पोहे मी इथे चाळून घेतलेले आहेत। आता या पोह्यासाठी आपण एक तडका बनवूया। हा वेगळ्या पद्धतीचा चिवडा आहे, एक वेळेस नक्की करून बघा। इथे मी अर्धा वाटी तेल गरम करून घेत आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी टाकायची आहे। मोहरी छान अशी तडतडली की यामध्ये कढीपत्त्याचे पाने टाकत आहे। 8 ते 10 कढीपत्त्याचे पाने आहेत। मुठभर शेंगदाणे आहेत। तुम्हाला आवडत असेल त्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट सुद्धा टाकू शकता आणि खोबऱ्याचे काप टाकले तरी चालतात। हिरवी मिरची आहे 8 ते 10 बारीक चिरून घेतलेली आहे। याचबरोबर भरपूर असं लसूण आणि जिरे हे मी खलबत्त्यात कुटून घेतलेलं आहे। तेलामध्ये छान असं भाजून घेतलं। त्यामध्ये आता हळद, आमचूर पावडर आहे, चवीनुसार मीठ आहे। याचबरोबर 1 चमचा जिरे पावडर टाकायचा आहे। जिरे पावडरमुळे चिवड्याला टेस्ट खूप छान येते। कुठलाही मसाला वापरायची गरज नाहीये। याचबरोबर 2 चमचे पिठी साखर आहे। तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर साखरेचं प्रमाण तुम्ही जास्त सुद्धा करू शकता। छान असा तडका तयार झालेला आहे। गॅस बंद करायचा आणि चाळलेल्या पोह्यामध्ये आपण हे मिक्स करणार आहोत। आता हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित मिक्स होते। आता जेवढा आपल्याला चिवडा लागेल तेवढाच आपण भाजून घेणार आहोत आणि बाकीचा चिवडा तसाच एका डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे। अशामुळे काय होतं, आपला चिवडा शेवटपर्यंत कुरकुरीत राहतो आणि चव पण खूप छान येते। ताजा ताजा भाजलेला चिवडा कधीही चांगला असतो। भरपूर दिवस आपण चिवडा स्टोअर केला तर त्याचा एक वास येतो आणि तो खायला पण चांगला नाही लागत। तर या पद्धतीने नक्की करून बघा। अगदी 1 ते 2 दिवस टिकेल एवढा मी हा चिवडा भाजून घेत आहे। भाजलेला चिवडा एका डब्यामध्ये भरून ठेवते। जेव्हा खावासा वाटेल तेव्हा मी हे खाईल। याचबरोबर बाकीचा जो चिवडा उरलेला आहे आपला, म्हणजे जो आपण भाजला नाही, तो एका स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवणार आहे। जेव्हा कधी हा चिवडा संपेल आणि तो भाजायची गरज पडेल तेव्हा तो डब्बा मी काढेल आणि चिवडा भाजून खायला घेईन। खूप साधी सोपी पद्धत आहे। आता मुलांच्या शाळा पण सुरू झालेल्या आहेत। शाळेतून आल्यावर त्यांना काहीतरी खायला पाहिजेत असते। अशा वेळी तुम्ही हा चिवडा बनवून ठेवू शकता। खूप साधी सोपी रेसिपी आहे। चवीला तर खरंच खूप छान होतो। एक वेळेस या पद्धतीने नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व फेसबुक पेजला फॉलो सुद्धा करा। परत भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन। थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल।